नमस्कार मंडळी, इथे मी 2-3 कांदे भाजून घेतले, सुकं खोबरं भाजून घेतलं, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकलं, एक टोमॅटो टाकला, थोडं पाणी टाकून याचं छान वाटण तयार करून घेतलं. आता गॅसवर कढई ठेवली, 3-4 पळी तेल टाकायचं, केलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि छान असं 2-3 मिनटं परतवायचं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2-3 चमचे धना पावडर टाकायची आणि 1.5 ते 2 चमचा काळा मसाला टाकायचा. मसाले सगळे आपल्या आवडीप्रमाणे. इथे मी 5 ते 6 व्यक्तींसाठी भाजी बनवत आहे, तर सगळे मसाले टाकून घेतले. त्यानंतर छान मिक्स केलं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला मध्यम आचेवर आपल्याला परतत राहायचं आहे. मस्त असा तेल सुटतं आणि रंगही छान येतो बघा. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 4-5 ग्लास असं पाणी टाकून घेणार आहे आणि इकडे आपण हे उकळायला ठेवायचं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. तोपर्यंत एका बाउलमध्ये मी इथे 1/4 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, जिरं आणि ओवा टाकलेला आहे. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे बघा. घट्टसर पीठ मळायचं, असं पातळ करायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकायचं त्याकरता, कारण बेसनाला कमी पाणी लागतं, म्हणून पाणी टाकायची घाई करायची नाही. किंवा यामध्ये तुम्ही 2-3 चमचे गव्हाचं पीठ पण टाकू शकतात वाक येण्यासाठी. तर इथे मी फक्त बेसनचेच करत आहे पाटोडी. तर इथे छान भिजून घ्यायचं. त्यानंतर थोडं तेल लावून आपल्याला हे मळून घ्यायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. दुसरीकडे बघा, इकडे भाजीला उकळी येत आहे. आता यावर बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि आता जे पाटोडींचं पीठ मळलेलं आहे 10-15 मिनटं रेस्ट केल्यानंतर ते मस्त असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं. त्याचे लाट्या करायच्या 2 किंवा 3 आणि पोलपाटला तेल लावून आपल्याला हे छान असे लाटून घ्यायचे आहे पाटोड्या. तर मस्त असं पातळ, मध्यम अशी पातळ लाटायची पोळीसारखं, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशाप्रमाणे छान असं लाटून घ्यायचं. त्यानंतर सुरीने आपल्याला याचे असे कट मारून घ्यायचे आहे, पाटोड्या तयार करून घ्यायच्या आहे बघा. आणि इकडे आमटीला उकळी आली की उकळी असतानाच आपल्याला यामध्ये पाटोड्या सोडायच्या आहे आणि अशा पद्धतीने दुसरा तिसरा उंड्याच्याही आपण पाटोड्या तयार करून घ्यायच्या. मस्त लाटून घ्यायचं, सुरीने कट करून घ्यायच्या आणि उकळत्या आमटीमध्ये या पाटोड्या टाकायच्या आहे, जेणेकरून त्या चिटकत नाही आणि छान शिजतात, मोकळ्या मोकळ्या होतात. आणि शिजल्यावर पाटोडी अशी दुप्पट होते, त्याकरता खूप मोठी पाटोडी मी केलेली नाही आहे. आणि अशा पद्धतीची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे. ही मस्त मी 15-1 मिनटं छान शिजून घेतली मध्यम आचेवर. गरमागरम पाटोड्यांची आमटी तयार झालेली आहे. भाकरी, चपाती, भातासोबत खायला खूप छान लागते. पटकन पाहुणे आले भाजीला, काही नाही तर बनवू शकतात. मस्त 5 ते 6 व्यक्तींसाठी ही भाजी एवढी तयार झालेली आहे. खूप चविष्ट तयार होते. तुम्ही बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद.